नमस्ते. अनिशा मेघना शो ऑफ लॉ मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी मेघना. नमस्ते, मी अनिशा. आणि आम्ही दोघी नेहमीच कोणते ना कोणते प्रश्न घेऊन तुमच्या समोर हजर होत असतो. खरं तर 10वी-12वीची परीक्षा अगदी तोंडावरती आली आहे, त्यामुळे आजचा विषय तोच घेऊन आलोय. अनिशा ताई, अगदी म्हणजे 15 दिवस सुद्धा तर राहिलेले नाहीयेत खरं तर 10वी-12वीच्या परीक्षेला. आणि ह्या काळामध्ये मुलं तर टेन्शनमध्ये असतातच, पण मला समभाऊ असं वाटतं की सगळ्यात जास्त टेन्शन ना आपले पेरेंट्स घेतात. तर ऍज अ सायकोलॉजिस्ट तू काय सांगशील? नमस्ते. खरं तर सांगू का, युद्धभूमी तयार झालेली आहे. काही वेगळं वातावरण नाहीये. म्हणजे आमने सामने जसं काही ना दोन शत्रू पक्ष बसलेत का असं वाटावं, इतकं वातावरण गडगडलेलं आहे. पण त्यालाच आपल्याला चांगलं वातावरण देऊन पुढे जाण्याकरता पालकांना माझ्या नक्कीच काहीतरी टिप्स आहेत. की असं बघा, आपण वर्षभर त्या मुलांचा अभ्यास घेण्याकरता किंवा इथपर्यंत येण्याकरता आपण किती यातायात केली आहे बरं. की आपला मुलगा आता 8वीत गेला, तो 9वीत गेला, आता पुढचं त्याचं वर्ष 10वीचं आलं. आणि हे सगळं करत असताना आपण त्याचं खाणं पिणं, त्याचं वागणं, त्याच्या झोपेच्या वेळा, त्याच्या क्लासच्या वेळा सगळ्या सांभाळल्या. पण आता 15 दिवसात काय झालंय हो, आपल्याला एकदम युद्धभूमीच तयार झाली. तू उठ आणि पहिला अभ्यासाला बोल. बस तो पहिला मोबाईल बाजूला ठेव, त्या मित्रांशी गप्पा मारू नकोस. शाळेतनं 1:30 वाजता म्हणजे 1:30 वाजताच ये. 5 मिनिटं उशीर झाला की अरे कुठं गेला होतास, एवढा का उशीर झाला. ही वाक्य मेघनाताई त्या मुलांच्या कानावर पडल्यानंतर ना त्यांना असं वाटतं की जगायचंय का नाही आम्ही, म्हणजे फक्त 10वी ह्या व्यतिरिक्त काही नाहीच आहे का आयुष्यात, असे प्रश्न त्यांना पडतायत. तर पालकांनो, कृपया ह्या गोष्टीवरती खरंच विचार करा. की आपण विचार करा बरं, थोडं मागच्या काळात जा. आपण ज्या वेळेला 10वी-12वीत होतो की नाही, होतोच ना, म्हणजे त्याच्याशिवाय काही पुढे आलो नाही. आपण काय केलं आपण त्यावेळेला, असा युद्धभूमीवरचा जो काही आता स्ट्रगल चालू आहे तसा केला का आपण? नक्कीच आपण अभ्यास केला, पण अशी युद्धभूमी नव्हती ना. आणि आपले आई वडील पण असं आपल्या मागे लागत नव्हते. त्याचं कारण असं आहे, आपण चांगला अभ्यास करत होतो. पण ते सुद्धा धरलं गृहीत की आपण अभ्यास करत होतो आणि असं धरा की मुलं आजकालची करत नाहीयेत, तर असं अजिबात नाहीये. त्यांना पण त्यांच्या भविष्याची चिंता आहे. तुम्ही करायचंय काय, तर त्यांचा कम्फर्ट झोन चांगल्या प्रकारे कसा पुढे जाईल ह्याच्यावरती फोकस ठेवायचा आहे. त्यांचं वातावरण निर्मिती अभ्यासाची होईल, पण त्यांना अभ्यास करताना थोडंसं कूल कसं वाटेल, कसं शांत वाटेल ह्याच्यावरती फोकस ठेवूया. आणि मला वाटतं नक्कीच पालक ही आपली जबाबदारी आहे. म्हणजे खरं सांगू, जसं तू म्हणालीस की अगदी युद्धभूमी झाली खरंच. म्हणजे अगदी खूप मुलं सांगतात की अगदी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आई वडील फक्त म्हणतात अभ्यास करा, अभ्यास करा. म्हणजे अगदी त्यांनी 2 मिनिटं त्या उमऱ्याच्या बाहेर सुद्धा जायचं नाही, मित्रमैत्रिणींच्या बोलायचं नाही. अगदी म्हणजे एक मुलगी तर मला सांगू होती की ती अभ्यासाला बसली तर तिची आई तिथं ताट देते जेवणाचं की तू आता जेवता जेवता ते वाच. म्हणजे ती म्हणली की मला इरिटेट होतंय. तर हे संभव नको आहे नाही का ग? नक्कीच नक्कीच हे नकोय मेघनाताई, हे अगदी बरोबर आहे. पण मग काय हवंय? हो, मला असं वाटतं पालकांना स्वतःलाच हा प्रश्न पडलाय की काय हवंय, आणि ते त्यांना न मिळत असल्यामुळं, त्याचं उत्तर न मिळत असल्यामुळं ते काय नकोय पेक्षा ते आता मुलांना काय काय द्यायचंय याच्या मागे लागलेत. तर मागे लागू नका. सगळ्यात पहिली गोष्ट, वाघ मागे लागल्यासारखं जर मुलांच्या मागे लागाल की अभ्यास करा, अभ्यास करा, मग वर्षभर काय केलं त्या मुलांनी, गेल्या 10 वर्षापर्यंत काय केलं, तर अभ्यास केलाय त्यांनी. त्याचा सगळा लेखाजोखा म्हणजे 10वी आहे. आणि 10वी म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न अजिबात नाही. त्या 10वीच्या मार्कांवरती जरी आयुष्य पुढचं अवलंबून असलं तरी पण 10वी हा माइलस्टोन असला तरी पण 10वी म्हणजे दी एंड नाही, ती सुरुवात आहे. मग कदाचित असं होईल ना की सुरुवात अडखळत होईल. लहान मुल ज्याला पहिल्यांदा चालायला लागतं, अडखळतच चालतं ना, चालू द्या, काही फरक पडत नाही. पण त्या मुलांचा कॉन्फिडन्स कमी होऊ देऊ नका. मुळात काय होतंय, मुलांच्या मागे पालक सतत लागतायत, त्यामुळे त्या मुलांचा कॉन्फिडन्स इतका कमी होतोय किंवा त्यांना एक कुठेतरी नॉशिया, जसा जेवणाचा येतो तसा अभ्यासाचा नॉशिया आलाय की आता मला हे करायचंच नाही. तर अशी वेळ आणू नका. मुलांना नक्कीच पालकांनी सपोर्ट करायचाय, पण त्यांच्या मागे न लागता हळूहळू तुझ्या पद्धतीने अभ्यास कर. एक टार्गेट तुझं तू ठरव. आपल्याकडे काय होतं की पालक टार्गेट ठरवतात, तुला 95% मार्क पडायचे बरं का. आणि त्या मुलाला ठरवू द्या ना, त्याची कपॅसिटी बघू द्या त्याला.
मग त्याप्रमाणे गोल सेट तो करेल. तर आपण ठरवून काही होणार नाहीये, त्या मुलांना ठरवायचंय ना. मग त्या मुलांना विचारा, तुला काय व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय का, मग चांगले मार्क घ्यावे लागतील, मग तुला अभ्यास करायला लागेल, मग तू ठरव आता तुला किती मार्क पाडायचे. असं म्हटल्यानंतर मुलं बूस्ट होतील. रादर आपण काय करतोय, तुला इतके पडलेच पाहिजे, त्याला पडतात तुला का नाही पडत, हे जे कंपॅरिझन आहे हे पहिलं टाळा. आणखीन एका मुद्द्याला नक्की मी मेघनाताई हात घालेन की मुलगा आणि मुलगी हा भेदभाव करू नका. कारण काही काही वेळेला मुलींना तुला काय करायचं पुढे शिकून, तू आपलं काय बाकी जॉबच करणार आहेस तर छोटा, आणि मुलांना मात्र अगदी जेवण भरवायचं की अरे तुला अगदी म्हणजे जीवनामरणाचा प्रश्न आहे, आता बाबा तू काम कर, अभ्यास कर, तुला हेच तुझं आयुष्य पुढे नेणार आहे. तर असं प्लीज करू नका. मुलगा मुलगी कायद्याने समान आहेतच, पण ते आपल्यासाठी समान असले पाहिजे. आणि मला वाटतं पालकांना एवढ्या टिप्स आज अगदी. आणि आमच्या दोघींच्याकडूनही पालकांना एक आपल्या सगळ्यांना सक्षम व्हायचंय सगळ्याच दृष्टीने, आणि आपल्या मुलांना अगदी हेल्दी वातावरण घरामध्ये तयार करा की जेणेकरून त्यांना छान वाटेल की नाही आज आमच्या आई बाबांनी किती सुंदर वातावरण तयार केलंय, आणि ते छान पेपर लिहितील. सगळ्यांना ऑल द बेस्ट, आणि आमच्या दोघींच्याकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सर्व पालकांना आणि पाल्यांना शुभेच्छा. आणि मुलांना तुम्ही यशस्वी नक्की होणार आहात, कॉन्फिडन्स ठेवा. आणि पालकांना पण तुम्ही चांगल्या पद्धतीनं मुलांना पुढे जाऊ द्या, म्हणजे मुलं पुढे जाणार आहेत हा कॉन्फिडन्स ठेवा. तरच आपल्या भारताचं भविष्य उज्ज्वल होईल. कारण ही तरुण पिढी आहे की ज्यांच्या खांद्यावरती पुढचं भवितव्य आहे. नक्की. त्यामुळे तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय आणि जय हिंद.